नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या अंतर्गत गट अ पदांसाठी कायमस्वरूपी भरती केली जात आहे। 349 पदांची ही जबरदस्त भरती असणार आहे, ज्यासाठी महाराष्ट्रातील उमेदवारांना महाराष्ट्रातच पेपर देता येणार आहे। विशेष म्हणजे महिला, एससी, एसटी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे। जबरदस्त असा पगार 7व्या वेतन आयोगानुसार म्हणजे 56,100 ते 1,77,500 या स्केलनुसार उमेदवारांना दिला जाणार आहे। पगाराव्यतिरिक्त सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत भरपूर सारे अलाउन्सेस, भरपूर सारे बेनिफिट देखील उमेदवारांना दिले जाणार आहे। विशेष म्हणजे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून, कोणत्याही शाखेतून तुम्ही फक्त पदवी घेतलेली आहे, तुम्ही फ्रेशर आहात, तुम्हाला काही अनुभव नाही आहे, तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, परीक्षेचं स्वरूप नेमकी काय असायला हवं, वयोमर्यादा काय असायला हवी, संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, जसं की तुम्ही या ठिकाणी बघू शकता, सर्वप्रथम mahajobhub.in या संकेतस्थळावरती तुम्हाला यायचं आहे। या संकेतस्थळावरती आल्यानंतर या जॉब संदर्भाची संपूर्ण पोस्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे। या संकेतस्थळाची लिंक तुमच्या माहितीसाठी मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे। मित्रांनो, 2026 मध्ये सरकारी जॉब आणि तो देखील सेंट्रल गव्हर्नमेंटचा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही या पदांसाठी नक्कीच ॲप्लिकेशन करायला हवं। विशेष म्हणजे फ्रेशर उमेदवारांना या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे। 7व्या वेतन आयोगानुसार जबरदस्त असा पगार आणि पगाराव्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस सेंट्रल गव्हर्नमेंटमार्फत तुम्हाला दिले जाणार आहे। यामध्ये मित्रांनो, UPSC म्हणजेच युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्यामार्फत सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स असिस्टंट कमांडंट या पदाची ही भरती असणार आहे। कायमस्वरूपी असे 349 असिस्टंट कमांडंटची पदं या वॅकन्सीमार्फत या ठिकाणी भरली जात आहे, ज्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रातच तुम्हाला या पदांसाठी पेपर देखील देता येणार आहे। यामध्ये मित्रांनो, BSF, CRPF, CISF, ITBP आणि SSB अशा विविध सशस्त्र सुरक्षा दलामध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे। कायमस्वरूपी अशी पदभरती असणार आहे आणि यासाठी उमेदवारांना www.upsconline.nic.in या संकेतस्थळावरती जाऊन 12 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। बाकी किती पदं असणार आहे, वेतन श्रेणी काय असणार आहे, शैक्षणिक पात्रता काय असणार आहे ते देखील तुम्ही सविस्तरपणे या पोस्टमध्ये बघू शकता। यामध्ये BSF साठी 108 जागा, CRPF 106, CISF 70, SSB 53 तर ITBP दलामध्ये 12 जागा भरल्या जात आहे। अशा एकूण 349 पदांची ही बंपर भरती असणार आहे, ज्यासाठी फ्रेशर उमेदवारांना देखील ॲप्लिकेशन करता येणार आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर आणि पुणे हे तुमचं एक्झाम सेंटर देखील असणार आहे। या पदांसाठी उमेदवारांना 20 फेब्रुवारी 2026 ते 12 मार्च 2026 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। जनरल, OBC, EWS कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 200 रुपये, तर बाकी उमेदवारांसाठी मात्र कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे। ज्या उमेदवारांना परीक्षा शुल्क आहे अशा उमेदवारांनी परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने पे करणं अनिवार्य असणार आहे। यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंग या ऑप्शनद्वारे देखील तुम्ही पेमेंट करू शकणार आहात। वयोमर्यादेच्या बाबतीत तुम्ही बघू शकता, 20 ते 25च्या दरम्यान उमेदवारांचं वय असणं आवश्यक असणार आहे। मात्र राखीव परप्रांतीय उमेदवारांना वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे। जसे की SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, तर एक्स सर्व्हिसमन उमेदवारांसाठी अतिरिक्त 5 वर्षाची सूट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते। वेतन श्रेणीच्या बाबतीत बघू शकता, जबरदस्त असा पगार 7व्या वेतन आयोगानुसार या पदांसाठी उमेदवारांना दिला जाणार आहे। 56,100 ते 1,77,500 अशा हा स्केलनुसार पगार असणार आहे। पगाराव्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस, बेनिफिट देखील उमेदवारांना दिले जाणार आहे। ऑल ओव्हर इंडिया तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे। यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन अर्ज करणं आवश्यक असणार आहे। यामध्ये सर्वप्रथम उमेदवारांची लेखी परीक्षा म्हणजे ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे। त्यानंतर फिजिकली स्टँडर्ड टेस्ट, फिजिकल इफिशियन्सी टेस्ट, यामध्ये तुमची हाईट, वेस्ट, चेस्ट चेक केली जाणार आहे आणि त्यानंतर मुलाखत घेऊन पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती या पदांसाठी दिली जाणार आहे। या पदांसाठी शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीत तुम्ही बघू शकता, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून, कोणत्याही शाखेतून तुम्ही फक्त पदवी घेतलेली आहे, म्हणजे तुम्ही फक्त ग्रॅज्युएशन केलेलं आहे, तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता।
विशेष म्हणजे फ्रेशर उमेदवारांना या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे. कोणत्याही अनुभवाची गरज या पदांसाठी ॲप्लिकेशन करताना तुम्हाला नसणार आहे. कायमस्वरूपी असा हा जॉब असणार आहे. मित्रांनो, या संदर्भाची अधिकृत जाहिरात याच संकेतस्थळावरती आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. ऑफिशियल वेबसाईट देखील तुम्हाला याच संकेतस्थळावरती आल्यानंतर बघायला मिळणार आहे. आता या पदांसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांनी www.upsconline.nic.in या संकेतस्थळावरती जाऊन रजिस्ट्रेशन करणं आवश्यक असणार आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर एक URN नंबर तुम्हाला प्राप्त होईल. तो URN नंबर पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचा आहे. संपूर्ण तुमची माहिती या ठिकाणी भरायची आहे आणि सर्वात शेवटी प्रोटोकॉप असेल, सिग्नेचर, डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे आणि परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे. फॉर्म भरल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट फ्युचर रेफरन्ससाठी तुम्हाला तुमच्याकडे जपून ठेवायची आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो UPSC मार्फत ही गट अ संवर्गाची कायमस्वरूपी पदं भरली जात आहे, ज्यासाठी उमेदवारांना लवकरात लवकर ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातच तुम्हाला या पदांसाठी पेपर जो आहे तो देता येणार आहे. बाकी अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.